रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर नगरीचा चेहरामोहरा बदलणारा ऐतिहासिक निर्णय अखेर घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ शिखर समितीच्या बैठकीत पंढरपूर कॉरिडॉर आणि विकास आराखड्याला अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता मंदिर परिसराचा विस्तार आणि भाविकांच्या सोयी सुविधांच्या कामाला गती मिळणार आहे. पुढील 50 वर्षात पंढरपूरला भेट देणाऱ्या भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन हा भव्य आराखडा तयार करण्यात आलाय. साधारण 4000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये मंदिर परिसरात भव्य कॉरिडॉर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. गेल्या आषाढी एकादशीला AI तंत्रज्ञानानुसार तब्बल 28 लाख भाविक पंढरीत आले होते. हीच गर्दी लक्षात घेता भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे हा या आराखड्याचा मुख्य उद्देश आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन आणि इतर तांत्रिक प्रक्रिया 1 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याच्या कडक सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे आणि संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते. कॉरिडॉरमुळे विस्थापित होण्याच्या भीतीने काही स्थानिक व्यापाऱ्यांनी याला विरोध केला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर दौऱ्यात व्यापाऱ्यांना आश्वासित केले आहे की या विकासामुळे त्यांचा व्यवसाय 10 पट अधिक वाढणार आहे. व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार करूनच हा आराखडा राबवला जाणार आहे. पंढरपूरचा हा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असून यामुळे केवळ भक्तांना सोयी मिळणार नाहीत, तर पंढरपूर हे जागतिक दर्जाचे पर्यटन आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.